नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी करते शेवयाची खीर म्हणजे शिरखुर्मा। तर अगदी झटपट करणार आहे आणि खूप टेस्टी लागतो। तर चला स्टार्ट करूया आपण। पहिल्यांदा ते मी भांडं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तूप। फक्त भाजण्यापुरती तूप टाकायचं आहे, अगदी जास्त तूप टाकायचं नाही, तर मग शिरखुर्मा किंवा म्हणजे शेवयाची खीर असते त्याच्यावरती तो तवंग दिसतो। म्हणून थोडंसं फक्त भाजण्यापुरती शेवया आणि ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम, काजू, बेदाणे तुम्ही घेणार आहात ते। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे शेवया। शेवया अगदी कमी टाकायची असते। जेव्हा आपण शेवयाची खीर करतो, आपण जर जास्त टाकली तर सगळ्या शेवयाच दिसतात। आता शेवया छान भाजल्या की त्यात आपल्याला टाकायचे हे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम, काजू आणि बेदाणे आपण घेतलेले आहेत ते छान असं मस्त भाजून घ्यायचं। गॅस स्लो करायचा। तुम्ही काजू, बदाम हे सेपरेटसुद्धा भाजून घेऊ शकता, पण मी आताच भाजते। ते जास्त करपत नाहीत आणि भाजले जातात। आता ते भाजलं गेलेलं आहे मिश्रण। यामध्ये आपण टाकूया उकळतं दूध। इथे मी दूध उकळायला ठेवलं होतं, गरम दूध, ते आता मी यात टाकते। मस्त दूध टाकलेलं आहे आणि आता त्याला छान आपण उकळी देऊया। आता याला उकळी येते तर आपण यामध्ये टाकूया साखर, जसं तुम्हाला गोड हवं आहे तसं। पुन्हा आपण छान मिक्स करून घेऊया। आता बघा हे कसं उकळलेलं आहे दूध आणि हे छान असं मस्त घट्टसर दूध झालेलं आहे। अगदी शिरखुर्मा याच कन्सिस्टन्सीमध्ये असतो। त्यामध्ये दूध जास्त असतं आणि शेवया कमी असतात, तर शेवया त्यात कमी टाकायच्या असतात कारण त्यानंतर परत आटतात। आपण चूक काय करतो की आपण जास्त त्यामध्ये शेवया घालतो आणि मग ते घट्टसर होतं। तर तसं न करता शेवया खूप कमी घालायच्या असतात आणि दूध जास्त घालायचं असतं, त्यामुळे ते बरोबर ते शेवयाची कन्सिस्टन्सी जी असते खिरीची ती होते। हे बघा आता मस्त असं झालं आहे। आणि त्यानंतर शेवटी आपल्याला घालायचं आहे वेलची पूड। वेलची पूड कधी शेवटीच घालायची असते, जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो शेवटपर्यंत टिकतो। तर तुम्ही आधी घातलं तर त्याचा जो सुगंध आहे वेलचीचा तो निघून जातो। तर बघा मस्तपैकी अशी आपली शिरखुर्मा आणि शेवयाची खीर आपली सर्वांची आवडती रेडी झालेली आहे। अगदी मस्त लागते, चविष्ट लागते। आता मी बंद करते गॅस। ही बघा आता एक थंड झाल्यानंतर अजून थोडंसं आटेल तर अशी मस्तपैकी आपली शेवयाची खीर चविष्ट रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोप्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की शेवयाची खीरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।